मित्रांनो, जय गजानन श्री गजानन या चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात आदी मायाशक्तीची 3.5 पीठे आहेत. त्यात एक आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी येथील सप्तशृंगी माता. सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे असे मानले जाते. आज मी तुम्हाला ह्या सप्तशृंगी मातेचे मंदिर दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे मंदिर नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 4569 फूट उंचीवर आहे. या गडाच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव आहे. या गावापासूनच गडावर चढण्यासाठी रस्ता आहे. येथून गडावर चढण्यासाठी पायी वाट सुद्धा आहे. काही भाविक या पायी वाटेने गडावर येत असतात. हा मार्ग थोडा कठीण व खडतर आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला येथील निसर्गरम्य ठिकाण दाखवणार आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. सर्वप्रथम आपण सप्तशृंगी मातेचा पौराणिक इतिहास बघूया. तर ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे. देवीच्या 18 भुजा येथे पाहाव्यास मिळतात. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची असून ती स्वयंभू आहे. ती सेंदुराने लिपली आहे. देवीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते. चोळीला 3 वार कण लागतात. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. तसेच तिला कर्णफुले, नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्याचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडी असे अलंकार आहेत. दंडकारण्यात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले आढळते. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव केले असल्याचे म्हटले जाते. येथील मंदिराच्या गाभाऱ्याला 3 दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते.